मंगळखेडा आणि पाडोळी या गावामध्ये आपण गेलो होतो. तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत मदत पोहोचत नाही. काय सांगाल? मी माहिती घेईन. जर कुठली मदत पोचली नाही, जर कळालं मला, म्हणजे समजा घरात पाणी गेलं आणि नाही पोचली, एखादं जनावर दगावलं आणि नाही पोचली, तर तातडीने आपण आदेश देऊ. बाकीची जी मदत आहे, ऑगस्टचे पैसे काही प्रमाणात आपले आलेत, सप्टेंबरचे आता येणं अपेक्षित आहे. आणि मला हेही सांगायचं आहे की ऑगस्टमध्ये नुकसानीची टक्केवारी क्षेत्राची कमी धरली होती. आता ज्यांना ऑगस्टमध्ये पैसे मिळाले त्यांना परत सप्टेंबरमध्ये मिळणार आहेत. सप्टेंबरचे पैसे अधिक मिळणार आहेत आणि निधी वाढल्यानंतर त्याचे वेगळे मिळणार आहेत. त्यामुळे संभ्रम काही निर्माण होऊ नये की आम्हाला खूप पैसे कमी मिळालेत. हा पहिला टप्पा होता. अजून 1-2 टप्पे बाकी आहेत. साधारण 300 कोटीचं त्यांनी प्राथमिक अंदाज काढला आहे. परंतु आता आपण खूप डिटेलमध्ये प्रत्येक गावातनं माहिती घ्यायचं ठरवलं आहे. टिस टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे आपलं तुळजापूरचं जे कॅम्पस आहे, तर टिसच्या लोकांना आपण आवर्जून विनंती केली आहे आणि गावोगावी जाऊन नेमकं पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान झालं आहे, मग ते फक्त रस्ते आणि नाल्या किंवा पूल हा नाही विषय, तर महावितरणचा विषय आहे, बंधारे आहेत, ह्या सगळ्याची माहिती आपण घेतो आहे आणि एकत्रित प्रस्ताव जो आहे तो सरकारकडे जाईल. त्यात जे तातडीने खास करून रस्त्यासाठी पैसे लागणार आहेत त्याचा प्रस्ताव सादर केला आहे आणि DPCमधनं आपल्या 25-26 DPCमधनं तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही ठरलं आहे. पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीमध्ये काही निकष ठरलेले आहेत, कशा पद्धतीने करायचा. रँडम पद्धतीने केलं जातं आणि त्या विषयामध्ये आपण बोलला ते खरं आहे. अनेक ठिकाणी पीकच नाही आहे, म्हणजे तिथे पीक कापणी प्रयोगामध्ये निरंक लिहिणं खरं तर अपेक्षित आहे. आता त्या प्रक्रियेकडे खुद्द जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासन अतिशय बारकाईने बघतंय. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जी वास्तववादी परिस्थिती आहे, विदारक परिस्थिती आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झाले पिकाचं, ते पीक कापणी प्रयोगामध्ये रिफ्लेक्ट व्हायला हवं, या बाबतीत त्यांना बजावून सांगितलेलं आहे. पीक विम्याचा जो विषय आहे त्यात